हळूहळू या मैत्रीचं 22 मध्ये तो माझ्या होतं. 2022 मध्ये तो माझ्या गल्लीत आला होता. त्यानंतर आम्ही एकमेकांना पाहिलं आणि त्याने मला Instagramवर मेसेज केला. मी सुद्धा त्याला बोलली. मग हळू-हळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही बोलायचो, भेटायचो. मग माझ्या घरी कळालं हे सर्व. तू करू-करू अशा मुलावर प्रेम केली, जे आपल्यापेक्षा खालच्या जातीचा आहे, जय आहे, असं वगैरे. तर मी त्यांच्यासमोर खूप रडायची. म्हणजे तर एके दिवशी माझ्या पप्पांनी स्वतः सक्षमला बोलले, की "हां, तुला जर माझ्या मुलीसोबत लग्न करायचं असेल, तर तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल, म्हणजे हिंदू धर्म." आणि तो या गोष्टीसाठी तयारही झाला होता, कारण की तो माझ्या प्रेमासाठी काहीही करणार होता. सक्षमच्या हत्येनंतर आचलनं त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं. 3 वर्षापासून आम्ही सोबत होतो ना, आमचे खूप सारे स्वप्न होते, की आम्ही लग्न करणार. म्हणजे खूप काही असे स्वप्न जे असं सांगता येत नाही शब्दात. लग्न करायचं वगैरे आणि त्यासाठी मी त्याच्यासोबत लग्न केलं. आता मी